प्रभादेवी इथल्या आपण पाहतोय की रुस्तमजी क्राउन या इमारतीमध्ये मात्र तब्बल 128हून अधिक फ्लॅट्सवरती बीएमसीनं तोडक कारवाई केलेली आहे। आपण पाहू शकतो ही तीच इमारत आहे रुस्तमजी क्राउन जी प्रभादेवीमध्ये आहे आणि याच ठिकाणी आपण जर पाहिलं तर पालिकेनं आता तोडक कारवाई केलेली आहे। ही कारवाई कशासाठी आहे तर मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या टॉवरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकाम जे आहे ते करण्यात आलेलं होतं आणि निश्चितच या संदर्भात जर आपण पाहिलं तर जी तक्रार आहे ती म्हणजे सुरुवातीला आरटीआय ॲक्टिव्हिस्ट संतोष दौंडकर यांनी केली होती आणि त्यांच्याच या संपूर्ण माहितीच्या अधिकारामध्ये ही सगळी माहिती समोर आली। मात्र तक्रार झाल्यानंतर पालिका प्रशासनानं तोडक कारवाई आता ही सलग 2 दिवस सुरू ठेवलेली आहे। अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊया। संतोष दौंडकर माझ्यासोबत आहेत। संतोषजी, काय सांगाल? खरं तर पालिका प्रशासनानं आता मोठा हातोडा या रुस्तमजी क्राउन या इमारतीवरती केलेला आहे। खरं तर बडे बडे नेते जे आहेत ते देखील या इमारतीमध्ये राहत असल्याचं समजत आहे। नेमका कशा पद्धतीत अनधिकृत बांधकाम या इमारतीमध्ये करण्यात आलेलं आहे आणि किती फ्लॅट्स एकूण आहेत, कागदावरती नेमक्या किती दाखवल्यात आणि प्रत्यक्षात किती आहेत? बिल्कुल की आपण बघू शकता एवढी मोठी उच्चभू बिल्डिंग जी बांधलेली आहे ती जी जागा आहे ती गिरणी आहे, म्हणजे मिल्स होती आणि त्या मिलच्या जागेवरती आज उच्चभू बिल्डिंग बांधलेली आहे। मला वाईट या गोष्टीचं वाटतं की आज सत्ता कोणाचीही असू दे, काँग्रेसची असू दे, कुठल्याही पक्षाची असू दे, आपल्या सत्तेत कोण आहे ते महत्त्वाचं नाही आहे, पण ज्या गिरणी भूखंडांवरती आज एवढे टोलेचंग बिल्डिंगी उभं राहतात तिथे नेते मात्र राहतात, परंतु गरीब गिरणी कामगारांना द्यायची त्यांची निष्ठा नाही आहे। आणि म्हणूनच आपण बघू शकता ही एवढी मोठी भली लिस्ट आहेत की ज्या लिस्टमध्ये प्रॉपर नेतेही आहेत, काही लोकप्रतिनिधी आहेत, काहींची तर बेनामी संपत्ती आहे, आम्ही त्याचा शोध घेत आहोत। परंतु ह्या बिल्डिंगमध्ये 14व्या माळ्यापासून जे 63 माळ्यापासून प्रत्येक फ्लोअरवर 4 फ्लॅट आहे आणि या भूखंडावर ए टॉवर, बी टॉवर आणि सी टॉवर, की ज्यामध्ये ए टॉवर आणि बी टॉवरला ओसी आहे आणि सी टॉवरला अद्याप ओसी मिळाली नाही आहे। त्यामुळे ए आणि बी टॉवरमध्ये जी लोकं राहतात त्यांनी जो लिफ्ट लॉबी जी असते त्या लिफ्ट लॉबी आणि घर याच्यामध्ये जवळजवळ 2000 स्क्वेअर फीटची जी जागा होती ती मोकळी होती, परंतु त्या जागेला त्यांनी त्यांच्या घराच्या याच्यामध्ये रूपांतर करून एकत्रीकरण केलं आणि हे जेव्हा आपल्याला कळलं, त्याच्या तक्रारी जेव्हा आम्ही दिल्या, पाठपुरावा केला, तेव्हा महापालिकेने त्या प्रत्येक फ्लॅटधारकाला, सनीधारकाला नोटीस काढली। नोटीस काढल्यानंतर त्यांना असं दिसून आलं की जी ओपन स्पेस असते जी नियमाने ठेवायला लागते, कारण जर उद्या आग लागली किंवा एखादी गोष्ट झाली त्यावेळेला का तुम्ही सगळं बाहेर काढणार का? आणि हे सगळं दडपण्याचा प्रयत्न होता, कारण ही जी इमारत होती हिला सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून, VIP च्या दृष्टिकोनातून आतमध्ये कोणी जाऊ शकत नाही, अगदी लोकप्रतिनिधी कोणीच जाऊ शकत नाही आणि म्हणून एवढ्या कडेकोटे बंदोबस्तमध्ये सुरक्षित असल्याकारणाने तिकडच्या आतल्या कुठल्या गोष्टी आणि फोटो आपल्याला मिळत नव्हते। परंतु जेव्हा आपण तक्रार केली तेव्हा महापालिकेचे खरोखर आभार मानावे लागतील। अतिरिक्त आयुक्त जोशी मॅडम होत्या, त्यावेळेला जेव्हा आम्ही तक्रार दिली तेव्हा पब्लिक रिव्ह्यूजमध्ये आम्ही त्यांच्याकडे तक्रार दिली होती, त्या तक्रारीनंतर त्यांच्याकडनं ॲक्शन घेण्यात आल्या। आत्ताच्या भिडे मॅडम आहेत, कारण तक्रारी घेतल्यानंतर नोटीस इश्यू केल्यानंतर ते नोटीसनंतर स्पीकिंग ऑर्डर केल्यानंतर स्पीकिंग ऑर्डर आता मार्चमध्ये काढल्या गेल्या। या 6-7 महिन्याचा त्यांना कालावधी लागला। जी साऊथ जे वॉर्ड ऑफिसर आहेत त्यांचे जे टीम आहेत, AE आहेत, JE आहेत, त्यांची जी टीम आहेत त्यांनी स्ट्रॉंग काम करून घेतलं आणि अखेर माननीय भिडे मॅडमच्या आदेशानंतर एक हातोडा जो आहे तो इथे पडण्यात आलेला आहे। त्यांचे आभारी मानतो, परंतु नुसते आभार मानण्यापेक्षा ह्याची जर माझी माननीय मुख्यमंत्र्यांकडे एक निवेदन आहे, तक्रार आहे की जर अशा टोलेजंगा इमारतीत जर नेते लोक राहतात, जे नेते जे एकेकाळी बॉम्बे डँकमध्ये कामगार नेते म्हणून स्वतःला संबोधित करत होते, श्री सदा सनोलकर हे स्वतः एक बॉम्बे डँकमधले एक कामगार होते। आज मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही इथे नेता म्हणून राहू शकता, मग आमचे गिरणी कामगार कुठे राहणार? आणि म्हणूनच मुख्यमंत्र्यांना आमचं तक्रार आहे, निवेदन आहे की त्यांनी ED आणि EOWच्या मार्फत चौकशी करा। या टोलेजंगा इमारतीमध्ये हे जे काळ्या पैशाचा जो काही याच्यामध्ये जे लोक राहत आहेत ते खरोखर बेनामी संपत्तीने राहत आहेत की ते इमानदारीने स्वतःच्या पैशाने राहत आहेत, याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि आमच्या गिरणी कामगारांना न्याय मिळाला पाहिजे की आमचा नेता राहतो आणि आम्ही राहत नाही, मग आमचे भूखंड गेले कुठे? असा थेट प्रश्न आमचा एकनाथ शिंदे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे। एक जर फ्लॅट पाहिलं तर किती कोट्यवधी रुपयांचे हे फ्लॅट्स आहेत आणि जवळपास किती जागा हडपण्याचा प्रयत्न या सगळ्याच 128 जणांनी केलेला आहे? आपण बघू शकता हा जो मिल्क भूखंड जो आहे
तो 28 स्क्वेअर मीटरच्या याच्यात आहेत, म्हणजे जवळजवळ 7 एकरपेक्षा जास्त आहे. आता जर जो भूखंड असतो आणि जी मिल असते त्याचं एक DCPRमध्ये जर आपण रूपांतरित केलं तर 1/3 द्यावं लागतं, म्हणजे 1/3 म्हाडाला द्यावं लागतं, 1/3 BMCला द्यावं लागतं. पण इकडे मी बघितलं तर इथे साधा आमचं जे गार्डन आहे, RG प्लॉट आहे, तो सुद्धा दिलेला नाही आहे. आपण इथे बघू शकता की लोकांना गार्डनसाठी सुद्धा जायला रस्ता नाही आहे, अजूनही गार्डन हँडओव्हर झालं नाही आहे. म्हणजे स्वतः तर भूखंडाचं लाटलाच आहे आणि एका जागेची किंमत याचा जर रेडिलेटर बघितला तर तो 1.25 लाख स्क्वेअर मीटरच्या भावाने आहे. म्हणजे विचार करा की या करोडो रुपयांच्या किमतीची नेते लोक इथे फ्लॅट घेतात. मी जर बघितलं आहे की माननीय केसरकर साहेब, दीपक केसरकर साहेब हे भाडे राहतात 3 वर्षासाठी. जर मनोरा आमदार निवास तुटला आहे म्हणून यांना 1 लाख रुपये दिलं जातं शासनाकडं, मग 4 लाख रुपये देऊन ते तिथे राहतात आणि 3 वर्षांचा कराराचा प्रत आमच्या हाती येईल. आणि मग मला सांगा, जर अशा श्रीमंत लोकांबरोबर जर आमचे नेते राहत असतील तर आम्ही काय समजावं? हे नेते खरोखरच सामाजिक कार्य काम करतायत, मंत्रालयात बसून काम करतायत की ह्यांचे पण पैसे कुठेतरी वाढत आहेत? कारण ह्यांच्या ज्या कंपन्यात ह्यांना कंपन्यांना बेनिफिट कसं होतं, ह्या नेत्यांनाच फायदा कसा जास्त होतो, जनतेला का फायदा होत नाहीत? त्या गिरणी कामगारांच्या घरासाठी आज संघर्ष करावा लागतो आहे आणि कोणी नेता आमचा कुठे येत नाही आहे. आणि 1.25 लाखाच्या भावाने जर आपण हिशोब बघितला तर प्रत्येक मजल्यावरती 2000 स्क्वेअर फूट लाटलेला आहे. मग विचार करा, जर 50 आणि 1.5 लाखाच्या घरात जर आपण बघितलं तर प्रत्येक फ्लॅटधारकाने 2-2.5 कोटीचा माल ढापलेला आहे, त्याने हडप केला आहे. म्हणजे विचार करा, इथे जी लिस्ट आहे असे 196 एका टॉवरमध्ये आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा, 400 ते 500 सदनिका आहेत ज्या आहेत, त्याचं जर आपण मूल्यांकन काढलं तर प्रत्येक धारकाच्या मागे 2.5 ते 3 कोटी रुपये येतात. म्हणजे विचार करा, हा ED आणि EWची पूर्णपणे केस आहेत, जी मुख्यमंत्र्यांनी याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. दीपक केसरकर स्वतः इथे 4 लाख रुपये देऊन राहत आहे असं स्वतः तुम्ही म्हणतात, कागदी पत्रामध्ये तसा उल्लेख आहे. दीपक केसरकर यांच्या व्यतिरिक्त आणखीन कोण कोण या ठिकाणी बडे नेते राहत आहेत आणि स्वतःच्या घर मालकीनं ते या ठिकाणी राहत आहेत का? आणि जी तोडक कारवाई झाली आहे त्या कारवाईमध्ये किंवा मग अनधिकृत बांधकामामध्ये आणखीन किती या नेत्यांचा समावेश आहे, कोण कोण आहेत ते? नक्कीच आपण बघितलं असेल की जी 128 जी नोटीस काढलेली आहे, ज्या पत्रामध्ये आम्हाला नमूद करून दिलेलं आहे, त्याच्यामध्ये जे नेते इथे आता आपण ज्यांची नाव घेतली, दीपक केसरकर असतील, संजय राठोड असतील किंवा सदा सरवणकर साहेब असतील, बघा आम्ही कोणत्या नेत्याच्या विरोधात नाही आहे. मुद्दा असा आहे की जर नोटीस त्यांच्या ज्यांनी घरे खरेदी केलेल्या फ्लॅटमध्ये अनधिकृत आहे त्यांना नोटीस BMCने दिलेली आहे, त्यामुळे ती कारवाई BMCची आहे. आम्ही काही कोणाच्या हेतूस पुरस्कार मागे लागलो नाही आहे, पण जी माहितीच्या आधारातनं माहिती मिळाली ती आम्ही तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि ह्याच्यामध्ये त्यांचेसुद्धा फ्लॅट आहेत जे अनधिकृत आहेत, त्यांनाही नोटीस गेलेल्या आहेत. परंतु आता कारवाई त्यांच्यावर होते की नाही होते, आणखीन बडे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई होते की नाही होते, का निव्वळ कारवाई तोडक कारवाई फक्त छोट्या लोकांबरोबर दाखवणार आणि करणार? कारण आत्ता जी कारवाई चालू आहे ती सलग 4 दिवस आहे. 2 दिवसांची कारवाई झाली. पहिल्या दिवशी B टॉवरमध्ये 38 आणि 20 झाली होती, नंतर A टॉवरमध्ये पण सेम फ्लोअरवरती ती कारवाई झाली होती. पहिल्या दिवशी त्यांनी 6 फ्लॅट तोडले होते, दुसऱ्या दिवशीसुद्धा काल त्यांनी 7 की 8 फ्लॅट तोडलेले आहेत. परंतु जर अशा स्लो आणि धीम्या गतीने जर कारवाई होणार तर मग 128 लोकांची घरं कधी तोडली जातील याच्यावरती प्रश्न आहे. हेच जर स्लममध्ये जर असतं, बिल्डरने पैसे दिले असते तर 150-200 पोलीस आणले असते आणि सफाई कामगाराला धरून हाताशी घेऊन, मुकादमला हाताशी घेऊन, कॉन्ट्रॅक्टरची माणसं घेऊन 2 दिवसात एकर स्लम तोडला असता, 400 घरं तोडली असती. परंतु महापालिका मात्र हळूहळू हे तोडत आहे. त्यामुळे महापालिकेवर पण दडपण आहे का, हा संशय मला निर्माण होत आहे. तर आपण पाहतोय की संपूर्णतः ही इमारत जर आपण पाहिली तर इमारतीचं काम अजूनही या ठिकाणी सुरू आहे. तब्बल जर आपण पाहिलं तर या ठिकाणी बडे नेते जसं आपण पाहिलं की संजय राठोड असतील, दीपक केसरकर असतील, सदा सरवणकर असतील, अशा अनेक नेते मंडळी देखील या ठिकाणी राहत आहेत आणि त्यांना देखील नोटीस बजावण्यात आलेली आहे. पण सरकारच्या वतीनं, आता प्रशासनाच्या वतीनं निश्चित यांच्यावरती देखील कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचंच राहणार आहे. पण मात्र सध्या आपण जर पाहिलं तर या ठिकाणी या सगळ्या कारवाईमुळे रिअल इस्टेट क्षेत्रात आणि राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ देखील आता उडालेली पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद नाईकसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.